Welcome to my day 6 of physiotherapy. बाहेर जाऊन सांगते तुम्हाला. ओके, तर जिथे मी आता व्हिडिओ बघितला त्यात तुम्हाला कळलंच असेल की ट्रीटमेंट चालू आहे वगैरे. सो ती एक फिजिओथेरपीची ट्रीटमेंट आहे ज्याच्यात त्या ट्रीटमेंटला TNS असं म्हणतात. इझी ह्याच्यात सांगायचं झालं तर तुम्हाला लो व्होल्टेजचं असे हलकं हलकं असं करंट देतात तुमच्या हाताला, जिथे जिथे तुम्हाला पेन आहे तिथे वगैरे. म्हणजे जे मसल्स आहेत जे असे टाईट झाले आहेत ते रिलीज करायला म्हणून ती ट्रीटमेंट असते. आणि ही गोष्ट सगळी चालू आहे गेले साधारण 10-15 दिवस वगैरे झाले आहेत. खूप जास्त मेजर पेन होत होता. महिनाभर आपला कुठलाच व्लॉग आलेला नाही आहे, कारण की गेला सव्वा महिना मी मेजर आजारी होते. एक दिवस सकाळी उठल्यानंतर खूपच जास्त पेन व्हायला लागला आणि नंतर मग मला धनत्रयोदशीच्या दिवशी मी अगदीच हॉस्पिटल गाठलं. एक्सरे काढा, MRI काढा, ह्या सगळ्या गोष्टी, मग रिपोर्ट्स आले, मग हे सगळ्या गोष्टी झाल्या. तर एकंदरीत हा असा विषय होता म्हणून इतके दिवस व्लॉग आलेले नाही आहेत. आणि मलाही माहिती आहे, कारण मला कंप्लीट म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही 4-5 दिवस तर कंप्लीट आराम करा, एक बेड रेस्ट घ्या, नाहीच तुम्हाला जमणार आहे वगैरे. आणि मी जवळजवळ माझं प्रोजेक्टही चालू होणार होतं, ते सुद्धा मी गेले 20 डेज मी थांबवलेलं आहे. सगळ्या बिचाऱ्या क्लायंट्सने मला समजून घेतलं, सो थँक्यू त्यांना सगळ्यात आधी. बाणगंगेला तुम्ही बाणगंगा ही जागा ऐकलीच असेल, तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला माहिती असेल तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. आणि आज तिथे जशी वाराणसीला गंगा आरती असते तसंच एका छोट्या स्केलवरती तिथेही त्याची आरती केली जाते. बट आज मी ट्रॅव्हल करणार आहे, सो तुम्हाला तो सुद्धा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, चला. छान एक्सपिरियन्स होता. छान स्ट्रक्चर आहे, छान कन्स्ट्रक्शन आहे, व्यवस्थित टापटीकपणा पाळला आहे लोकांनी आणि ऑब्व्हियसली त्यांनीसुद्धा. एकंदरीत छान एक्सपिरियन्स होता. फक्त एवढंच की मध्ये जे काहीतरी असे गचके खात जे काय ब्रेक मारत होते आणि मध्येच असं काहीतरी आवाज येत होता, त्याने असं वाटत होतं की भाईसाब कायच झालं, काहीतरी ब्रेक का मारला, ओ शिट आता काय झालं, कारण की अंडरग्राऊंड आहे त्याच्यामुळे भीती वाटते थोडीशी. अदरवाईज छान एक्सपिरियन्स होता, मस्त आहे, उत्कृष्ट. 15 पण जास्त बोलते, 10 मिनिट्स तर रस्ता आहे, बट तिथे पोचायला ऑलमोस्ट 30-35 मिनिट्स लागत आहेत. बघता किती पण लवकर पोचा, पण हे मुंबईचं ट्रॅफिक हे तुम्हाला कुठे लवकर पोचू देणार नाही. मला इकडचे रस्ते भयंकर आवडतात, इकडचे स्ट्रक्चर, इकडचा एकंदरीत असा माहोल मला भयंकर आवडतो. खरं सगळ्यात फेवरेट प्लेस आहे ही इकडली. वाईब आहे ह्या जागेत. मग साऊथ बॉम्बे किती पण ट्रोल करा, किती पण मीम बनवा, बट साऊथ बॉम्बे तर या अगेन पुन्हा ट्रॅफिक लागलं. ओके, सो आम्हाला तिथेच उतरवलं CMच्या बंगलोच्या इथून, जो तिकडनं जो रोड आहे बॅक साईडने, म्हणजे इथून सी साईडने, म्हणजे अजून काय सांगू, इथे एक स्मशानभूमी आहे त्या साईडने. तर त्या रोडने माहिती नाही का नाही जाऊ देत आहे, पण तिथेच थांबवलं. त्याच्यामुळे आता इथून ऑन द वे ऑल द वे चालत जावं लागतं आहे. तुम्ही कधी बघाल तर
बाबुलनाथ मंदिरापासून आय गेस 3री-4थी बिल्डिंग आणि त्याच्या सिग्नलपासून 3री बिल्डिंग, त्या एकाच बिल्डिंगला समोर खाली पोर्च आहे. त्या पोर्च तोच त्यांचा टेरेस आहे. तर ती जे घर आहे त्यातलं थोडं रेनोव्हेशनचं काम वगैरे केलं होतं मी. माय फर्स्ट प्रोजेक्ट वॉज दॅट. आणि त्यांच्याच बहिणीचं घर आहे इथे नेपन्सी रोडला वरती, सॉरी नेपन्सी रोड नाही, मलाबार हिलला. तर तिथे तर त्यांच्या घरातनं CMच्या बंगल्याचा टॉप दिसायचा. म्हणजे ऑब्व्हियसली प्रॉपर प्रायव्हसीच्या हिशोबाने ते सगळं झाकलेलं असायचं. बट असं त्यांच्या खिडकीतनं आम्ही असं बघायचं. तर सगळे मेन गेट्स बंद आहेत आणि या लोकांनी एंट्री बंद केली आहे. सो मग आम्ही इथून आम्हाला इकडच्या लोकल्सनी सांगितलं की असं असं इकडनं जा. कहाँ से जाना है? यहाँ से लेफ्ट है. थैंक यू.